रविवार दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि नंदवाळला या आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक या नंदवाळला येत असतात। मला वाटते की आधी नंदापूर मग पंढरपूर, विठ्ठलाचं वास्तव्य आधी नंदापुरात झालं आणि मग पंढरपुरात झालं, असा ऐतिहासिक वारसा असणारी नंदवाळ आहे। या ठिकाणी आषाढी एकादशीला जवळजवळ 5 लाखाच्या भाविक येत असतात आणि या दिवशी ह्या वारीच्या वेळी या आषाढी एकादशी स्वच्छता असावी आणि कोणत्या उपाययोजना असाव्यात यासाठी आज बैठक घेतली होती। याच्यामध्ये रस्त्याच्या असणाऱ्या अडचणी, ट्रॅफिकच्या अडचणी, आरोग्याच्या अडचणी, स्वच्छतागृहे या सगळ्यावर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग, ट्रॅफिक पोलीस गृह विभाग या सर्वांचे अधिकारी या ठिकाणी हजर होते आणि ह्या वारीमध्ये कुठेही अडथळा यायला नको आषाढी एकादशीविषयी यासाठी सर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। मला वाटते की नंदवाळची जागा ही संपूर्ण गायरान हे गावाला न विचारता भारत बटालियन 3ला दिलं गेलं होतं। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते, आत्ताचे उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ त्यावेळी ती गायरान जे दिलं होतं ते परत थांबवलं आणि त्यातलं 50 एकर गायरान हे परत नंदवाळच्या गावाला द्यायसाठी ठरलेलं आहे। तशा पद्धतीने भारत बटालियन आपण दिलेलं आहे, कारण ती 50 एकर जागा नंदवाळच्या जवळचाच गट आपल्याला ते देण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्या ठिकाणी आपण विकास आराखड्यातून तुम्हाला ग्रामीण हे ब वर्ग तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्र आराखडा आम्ही सरकारला देतो की ज्याच्यामध्ये भविष्यामध्ये रिंगण सोहळा कोल्हापूरचं जे रिंगण होते त्या ठिकाणी आता पुईकडीवरती पाण्याच्या स्कीम झालेल्या आहेत, तिथं अडथळा होतो। त्यामुळे नंदवाळवरती त्या 50 एकरामध्ये रिंगण सोहळ्याला ग्राउंड, त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर एकादशी आषाढी एकादशीतून इतर दिवशी 20-25 दर एकादशीला लोक येतात, तर त्यांना राहण्यासाठी व्यवस्था पाहिजे, जेवणाचे डबे करायचे असतील, जेवण जेवायचं असेल तर बाग बगीचा पाहिजे, स्वच्छतागृह पाहिजे आणि व्यापारी संकुल पण पाहिजे। अशा अनेक सोयीयुक्त असा आपण विकास आराखडा करतोय, तीर्थक्षेत्र आराखडा करतोय, लवकरच तो आपण आता सांगितल्याप्रमाणे सादर करतोय आणि मला वाटते एक चांगला आराखडा आपण नंदवाळचा सादर केल्यानंतर सरकार त्याला मान्यता देईल। जसं पंढरपूरला गर्दी होती त्याच पद्धतीनं या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घ्यायला अनेक भाविक या ठिकाणी येतात आणि महाराष्ट्रातनं आणि कर्नाटकातनं या ठिकाणी भाविक सातत्याने येत असतात। अनेक राज्यातनं येतात आणि 2 राज्य आहेत की जिथून हे सगळे भाविक येत असतात आणि अतिशय उत्साहामध्ये आषाढी एकादशीची दिवशी दर्शन घेतात। आणि वाटते आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं की सगळे सण उत्साहामध्ये करा आणि त्यावेळी सगळ्या शासनानं सोयी व्यवस्थितपणे पार पडल्या पाहिजेत, नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये यासाठी सगळ्या सोयी व्यवस्थित झालेल्या आहेत का नाहीत किंवा सगळ्या आरोग्याच्या सेवा असतील, ट्रॅफिकच्या असतील, त्याचबरोबर रस्त्याच्या असतील, फायर फायटिंगची गाडी असेल, या आजच्या बैठकीमध्ये सहकारी राजेशचे सगळे आम्ही या सगळ्या बैठकीमध्ये आढावा घेतला आणि ज्या ज्या सूचना करायच्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आम्ही तो आता मगाशी हा विषय झाला की वारीच्या दिवशी त्या दिवशी आषाढी एका दिवशी खालून वर 3 किलोमीटर अंतर आहे आणि तिथं स्वच्छतागृह मिळत नाही, त्यामुळं महानगरपालिकेची स्वच्छतागृह, आमच्या साखर कारखान्याची स्वच्छतागृह, कारण आपण जे तोडपे आलेले असतात त्यांच्यासाठी स्वच्छतागृह आणलेले असतात, असे प्रत्येक ठिकाणची स्वच्छतागृह आणून प्रत्येक अर्धा किलोमीटर 500 मीटरच्या अंतरावर स्वच्छतागृह उभा करण्यासाठी आपण त्या ठिकाणी डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।